आलं लक्षात माझे दैत्य केशी आणि असं असं यांना प्रथमता बोलून घेतलं पाहिजे. विजयाचं केशी असं असं गोकुळाचा काट्याचा कारगिरांचा नाश करा.
मीरा, आज मथुरेचा बाजार. मथुरेच्या बाजारी जाण्याची काय माहिती आहे का ग? छे मला तर मुळीच माहिती नाही बघ. पण ती वरच्याळी ती मावशी आहे बघ, आपण तिला करून पाहूया. तू चाक मार की तिला. मी नाही बाई. का ग? अगं तिचं आणि माझं कालच विहिरीवर भांडण झालंय बघ. तुम्ही दोघी ना नुसतं भांडतच असता बघ. अगं तू चाक मार. मी चाक मारते. ठीक आहे. मावशी, अगे मावशी. बाई अगं कोण ग बरं ह्या म्हातारी आवाज देते? अगं मावशी, मी राधा. बाई अगं राधा, आता का बाई कसली का पडली तुला बाधा? अगं एवढं बरी झालं या म्हातारीची आठवण नाही आली आणि आता कशी आली का बाई? अगं मावशी, आम्हा पोरीचा मथुरेला जाण्याचा विचार लागलाय बघ. अय्या अगं पोरीनो, किती छान विचार केलाय. अगं ही मावशी तुमच्या बरोबर लगेच आली ग. थोडी थोडी माझी कसागी सांगा पूर्ण कमारून दिली कुणी यारोरी. अगं एवढ्या जोरात मारतेस. अगं मी जाते बरं. थांब थांब थांब. अगं थांब म्हणजे काय? अगं ते जाऊ दे. अगं या मावशीला एवढा आवाज कशाला का मारलास? अगं मावशी, काय ग? मग पोरीचा मथुरे जाण्याचा विचार झालाय बघ. अय्या किती छान विचार केलाय. अगं मग वेळ कशाला, चला जाऊया बाजाराला. चल तर.
ह्या म्हातारीला आपलं पुढे पुढे दवडता अगं तुम्ही घेतलं काय नेसलं काय हे कोण सांगणार ग सांगायलाच पाहिजे का ग? अगं इथं काय बागेत फिरायला आलेत काय ग अगं सांगितल्याशिवाय एवढ्या मोठ्या माळाची विक्री कशी होईल ग ऐक तर, मग सांग तर कुणी घेतले दही, कुणी घेतले लोणी, कुणी घेतले तू, अशा वेगवेगळ्या प्रकारचा माल घेऊन आम्ही मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. अय्या किती छान माल घेतलाय मग वेळ कशाला चला तर जाऊया बाजाराला अगं ये मावशी, आता काय झालं ग अगं आम्हाला खोदून खोदून विचारलं अगं काय खोदून खोदून? काय नेसलं काय, आणि तू नाही सांगितलंस बरं. अगं हे मेले तिथं खोदून खोदून काही खोदायला आले अगं लोक डोळ्याने मारतील तुला अगं ते जाऊ दे अगं माझ्या म्हातारीचं काय कशात काय आणि या फाटक्या लुगड्यात पाय बघ तरी तू सांगितलंच पाहिजे. असं म्हणताय मग ऐका तर पोरीनो ह्या तुमच्या लाडक्या मावशीने मठाव माठ घेतले 2 आणि त्या पहिल्या माठात घेतला चिवडा आणि दुसऱ्या माठात घेतलाय खवा आणि तुमची लाडकी मावशी नेसून आहे 9 वारी शाळू नवा बघा. अगं मग वेळ कशाला ती शहाणी जाणती मावशी तुमच्यावर बोलवली खरं पण लवकरच आपण बाजारात जाऊया चल तर.
हॅलो देवा हॅलो पेंजा पाय केल्याला पेंजा पाय केल्याला पाय केल्याला दुनिया कमाली देवाला आशीर्वाद आहे पेंड्या सुदामा गोकुळच्या गावला थाटमाट करून मोठ्या जोमाने मथुरेच्या बाजारात जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून योग्य ते आशीर्वाद घेण्याची कामगिरी मी तुमच्या समोर आहे. ठीक आहे देवा. ठीक आहे येतोच मी. काय करणार 16 गवळी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात आलेले आहे. ही कामगिरी देवबापाने आमच्यावर सोपवलेली आहे. ती आता माझ्या एकट्यात होणार नाही. माझ्या जोडीला त्यांना बोलावून तो येतो. अरे बाबऱ्या अरे बाबऱ्या अरे अरे काय अरे लवकर ये. अरे कशाला अरे भरपूर मजा आहे इकडे भरपूर मजा आहे. अरे मजा अरे पण माझा छोटू गारटला अरे आलो लवकर. आलो गाई सोडल्या रागाला सोमवारच्या वळणाला गाई सोडल्या रागाला सुदामावरच्या वळणाला
अरे म्हणून तू इकडे आलास. अरे पण मी काय म्हणतोय आपण एकदा आपली तांदूळ काय शोधा आलेला मग ते हलतोय कुठं हा कुठे गेली? अगं कुठं गेली काय काय झाला? 2 दिवस झालं माझी तांबू गाय घरात आलीच नाही अरे असं लिखलं कुठं होतं ते? अलं तिला शोधत शोधत जिंकला आलोय होय काय? शोधत शोधत जिंकला आलोय आणि तो रुपेश चालू आहेत ना त्यांच्या पावट्यात माझी गाय त्यांचा पावता खाल्ला? आला शाप यावा लावून टाकला अरे इकडे आणि काय झालं माझी तुंतुनी तुंतुनी? मग काय झाली तुंतुनी झाला जीवाला बाला वाचला काय आलं झाला जीवाला बाला वाचला काय तुंतुनी बघून अरे होय? आलं पण काय? त्याचा जिगली मितलाय ना अक्षय सालवी अरे त्यानं जाऊन सांगितला काय? पाकल्याची गाय तुझ्या पावत्यात शिरली बापरे. आलं पावत्यात शिरले दोघं आलं किलो बालता घेऊन दोघं आलं बालता घेऊन तर माझ्या मुलं पलतात आणि मी त्यांच्या फुलं पलतोय तुझ्या मुलं मग तुझ्या फुलं मग आलं पलता पलता इथं हा वाका नाही पण होता तिथं मोठा आंब्याचा झाड आहे आलाय. इकडलं तिकडलं बघितला कोण नाही आणि वर जाऊन शिंकी बसलो आणि त्या शेंदीवर हा शेंदीवर बसलो हा. आणि त्याचा दुसरा मित्र आला हा. बंती बंती त्यानं आलं बंती त्याचा मित्र बंती, हा. रुपेशचा मित्र त्यानं सांगितला काय? तो बा आंब्याच्या झाडावर बसलाय अरे मग? आंब्याच्या झाडावर बसलाय बरोबर. त्या ठिकाणी काय केली माहिती काय आहे केली? असा वालता घेतली आणि मालीन किलो फेकून अरे मग? तो बसला माझ्या कमलत मला काय क लावलं नाही मी डोलं धाकलं ध्यान हा. आणि धालावरनं चांगली बुटकन उली अरे यावलाच ना. आलं यावलात का मग? धालावरनं चांगली बुटकन उली हा. मी खाली हा. आणि माझी चटीवर अरे आता काय करायचं त्या तिघांच्या फुल्यात हा. आता मी हले. माझी चटीवर हले तुले. अलं हले दुले म्हणजे आता काय करायचा विचार पडला मग? अलं गणी तिघं पण बेशूत पडलो कधी बेशुद्ध पडलं? अरे तुला काय माझी झालं? पलता भूल झाली माहितीये अरे मग? मी पलत पलत हा. माझ्या पाचच्या दरवाज्यात गेलो परत परत इकडं गेला? तिकडं बघितला हा. दरवाजा टाकला खोलून आतमध्ये शिरलो दांडी चड्डी सुकत घातलेली होती हा. ती काढली हा. आणि लगेच घातली गर्दी घातली. मग कोणाची? अरे माझ्या बायकोच्या बाबा तुला ऐकून घे माझ्या बायकोच्या भावाची अरे तसा बोल ना. हा म्हणतो तुला ऐकून तरी घे 4 चौघाय अरे होय नक्की. मग? पण आता तू व्यवस्थित आहे ना? आता व्यवस्थित आहे पण बायकोच्या भावाचीच घालून आलोय अरे बोला. अरे मध्ये मेवण्याची होय काय? मग? अरे ह्याला कुणी बोलवला? याला तू आणलेस अरे मी नाही बोलवली. मग? तो मग त्यानं बोलवलं वाटतं. अरे पेंड्या काय? रसिकांची या कार्यक्रमासाठी पसंती आलेली आहे कैलासवासी लाल्या बाबाजी साबळे कैलासवासी लाल्या बाबाजी साबळे व कैलासवासी प्रकाश लाल्या साबळे यांच्या स्मरणार्थ समीर विलास साबळे व समीर विकास साबळे व समीक्षा विकास साबळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सिद्धी दिनेश गजबार यांच्याकडून खास कृष्णासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साहिल त्याचप्रमाणे कैलासवासी पांडुरंग रावजी गजबार आणि त्यांची पत्नी कैलासवासी बाबी उर्फ बाया पांडुरंग गजबार यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू साहिल किसन गजबार, नितीन किसन गजबार, सारिका किशन गजबार आणि सायली किशन गजबार यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं भरघोस पारितोषिक आलेलं आहे. या सर्वांचा आम्ही श्री त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ स्वामी ग्रुपचे म्हणून आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे काय म्हणतोय काय म्हणतो? आपल्याला बोलवलं कशाला अरे कशाला म्हणजे देवबाप्पाने आपल्याला कामगिरी सोपवली बघ. कोणची 16 शस्त्र 308 गवळणी हा. माग करून मथुरेच्या बाजारी चालले बाबा पाहिजे. जाऊ दे ना तुझ्या का पोटात दुखतोय अरे, आपल्याला देवबाप्पाने कामगिरी सांगितली बघ. देव पप्पानी सांगते ना तर त्या मथुरेला आपल्या त्यांचं देखील गोकुळाचं ठेवायला पाहिजे. होय काय हा, या कामगिरीसाठी तुला बोलवलंय बघ. अरे हा काटे कुठे आणल्यास? दगड आणलंय अरे दगड नाही आपल्याला त्यांना अडवायचे बघ. अरे मग आडवाला आणका बांधच घातला असता मग कशा गेल्या असत्या त्या याला- याला काय? अरे हा
आपण काय करूया जाऊया आपण काय करायचं जाऊया तर मग तर जाऊया? मग जाऊया? अनेक दैत्यासूर पाठवले त्यातीलच बकासूर नावाचा दैत्यासूर कृष्णदेवाने मारण्यासाठी कंसासुराने पाठवला. या बकासूर नावाच्या दैत्याने आपले बस्तान यमुनेच्या तीरावर मांडले. हे खेळ करण्यासाठी आलेल्या कृष्णदेवांची तो वाट पाहू लागला. बकासूर नावाचा दैत्यासूर यमुनेच्या तीरावर येत आहे. बकासूर यमुनेच्या तीरी बकासूर आला. यमुनेच्या तीरी बकासूर आला. यमुनेच्या तीरी बकासूर आला. यमुनेच्या तीरी बकासूर आला. यमुनेच्या हा म्हणतोय मी काय पप्पाला न्यायला वाटतं मला न्यायचीच वाट बघतोय हा, वाटतं. तुझा वायदा उठलाय मग? अरे हा पहिले दुसरा कोणी ऐकायला आपण चल चल, ते सुद्धा मग चलतं मग
आपण काहीतरी मायाची आरोही देऊया. एकदम खतरनाक ती आहे. मावशी म्हणते दही घ्या दही. बोल बेट्या. मी काय म्हणतोय आता आपण त्यांना जाऊन विचारायचं तरी काय अरे मावशीला जाऊन विचार. मावशी आधीच कुठून आणि जाणार कुठे? ठेवलं अरे हलवून हलवून घेतलेलं लोणी घ्या लोणी. दुसरा तुझा हलवलेला लोणीला जरा खा सगळा घेता हा मी काय म्हणतो हा तुमच्याची वीज जाऊन येऊ तर मग 1 रुपया 2 रुपया पेप्सी. आमच्याकडं 10 रुपये 20 रुपये आता पाहिजे हा तू जातो कमी धाव वीज जाऊन येता जाशील हा जा. हे वाजवले मावशी हाय अरे काय अगं मी हाय अरे कोण हाय तुझं डोलं कुसलं तर मी इकडं हाय गेल्या. मग तिकडं कोणाला बघतेस मला वाटतं वेगळं कोणत्या म्हणते वेगळं काय बोल मी काय म्हणतोय बाई अगं बाई अरे तू कोण तू अजून मला ओळखलीस नाही काय अगं तू अजून मला ओळखलीस ना कळत नाही अगं मी आयशी बापसाचा एक आणि एकुलता एक मी याला म्हणतोय आता विचारून ओळखलंच ना अगं मी तेच सांगता मी जाते बरं ए इथं उभा राहा म्हणता बघ बोल लवकर हा कशाला रे त्या बाई माणसाला इथे रस्त्यात अडवलंय मी काय म्हणतोय काय तू आलीस कुठून आणि जाणार कुठं अय्या मोडशील राम चला ना कडे काय बोलते? अरे एवढी लोकं जमल्याची याच्यासाठी मग? काय तुम्हाला काही वेगळंच वाटलं की अरे काय वेगळंच नाही तर काय तू काय म्हणते जब जोडली चला ना कडे अरे वाकल्या. अरे अगं ए मावशी महेश धोंडू झोरे यांचं म्हणणं आहे मावशीने नाव घ्यावं आणि यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे घेऊ हे खरंच घेऊ घेते बरं महेशरावांचं नाव मावशीने महेश यांचं नाव घ्यायचं आहे. घेते तर ऐका तर महेशराव श्री सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्ताने जमली होती सारी भक्तांची दाटी. श्री सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्ताने जमली होती सारी भक्तांची दाटी आणि माझ्या लाडक्या महेशरावांचं नाव घेते या माझ्या जमलेल्या सारे रक्षक प्रेक्षकांसाठी. मंगेश गोंधळी यांचंही म्हणणं आहे मावशीने सुभाष गजबार यांचं नाव घ्यायचंय. यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने नाव घ्यायचंय सुभाष गजबार यांचं. कदर शिवाजीराव अय्या हे खरंच लाज वाटते. चल घे आबा मी आधी तुमचा शाप पोकाल झालाय. कीर्ती सुभाषरावांचं नाव हिरव्या बागेमध्ये होतं गेलं हिरवं गवत. तुझं डोलं तर तुझ्या मागे हिरवं गवत नाही का सांगा असतं? गेल्या मी जाते मला थांब मी आधी सांगतो टाकून घेऊन ये खोलून. हो हो ऐका तर सुभाषराव कीर्ती तुमचं नाव गेलं कशाला तर. बरोबर नाव? सुभाषराव हिरव्या बागेमध्ये होतं गेलं हिरवं गवत आणि माझ्या लाडक्या सुभाषरावांचं नाव घेते. कुणाला सांगू का माझ्या लाडक्या सुभाषरावांचं नाव घेते. मी होणार आहे त्यांच्या बायकोची दुसरी समज. त्याचप्रमाणे ते काय आज घरात जात नाही हॅलो त्याचप्रमाणे कोल्हापूरचे कांदा बटाटेवाले बबन शेळके व धोंडीबा झोरे यांच्याकडून संयुक्तपणे छोटा कलाकार फाकड्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्वांचा आम्ही त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ सामायिक ग्रुप चिपळूण यांचे सर्वांचे मनस्वी आभार. धन्यवाद. मला
काय अलर्जी आहे कशाला बोलवलं रे? कशाला काय मी काय म्हणतोय बोल. तू आलीस कुठून आणि जाणार कुठं अय्या हा तू सांगितलंच पाहिजे. सांगितलंच जास्त मुरडू नको नाही ते हे बघ ऐक तर हा हे बघ आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला तुला बघायचंय मी आलो कुठून ते हातामध्ये अरे मी हात दुसरं तुला काय वाटलं बोल. ते हा. नीट हा नीट घे आहा. हा, थांब हलू हा मोडल मी हिला मारू का ए चल तर हा घरात पण असा नसतो असा नसतो. मग कसा माझी आई एक असा वलटा घेते. अशी घेते. तू वाटेवर तुला लागल. अशी घेते. अशी हा आला पावरची काढली आहे. देव, देव. नको आला नको आईला सांग आला आणि आईला लगेच बसव. पप्पा उठला साला, झुकेगा नाही साला. तू झुकेगा नाही म्हणतोस मला तिथं झुकवली अरे हा काहीतरी केला आलं काय करू काय आलं ती म्हातारी आहे ना हा. ती मला घेऊन गेली हा. आणि त्या गौरणीच्या फडक्यात शिरलो आणि माझ्या ह्या 2 डोल्यांवर हा. त्या पोरींच्या तोंडाकडे बघत 2 डोल्यांवर डायरेक्ट आला आला बरोबर काय बोलायची खरंच नाही आणि माझा हा हा. हात कुठं गेला माझ्या मलाच माहित नाही बरोबर थोड्या वेळा नाही ना हा. हात शापला गावात पडला बरोबर आणि हाताला सगळा नलम लागायला लागला अरे मग मार खाशील नाही तर आलं काय मातात होता धैदू तू चातून पुसून खाल्ला आणि धुतली त्याची कळ सुचत होतो तर हा काय मला डायरेक्ट अर्ध्यात वर पोचवून आला की काय अरे तो आता जाय आई बोलली का आई आली तुला? आई. नाही केली. आहे ना आली तेव्हाच हॉलत्यान मारलीस काय अरे बापऱ्या बसले तर तू मला मार खाऊन जाशील अरे हा? अरे काय करायचं काय काय करायचा मग? अरे तुझ्या माझ्या बुवा काही झपायचा नाही मला धुतली
नाही ए, मी मावशीला कुठे बोलून देऊ? हा बाबा तू बघ आणि तूच बघ काय का हा अरे मावशे, इकडे ये. काय बरं अरे हो. जास्त बोलतो नको नाही तर तुला हाय पैसे आलं रे मेल्या दुसरा हात मावशे, हे काय रे मी मागात पत्न बघतोय काय बघतोय लांबू ना काय बरोबर अजून जरा लांबू काय अरे मावशी काय अगं हात वाटोला लावणार तरी सांगतो त्याला कशाला आणली पुढे ये रे ही बघ काढली तिची. लक्ष वाटते का अरे हा माझ्यासोबत काय बोलत काय बोलत तरी पण तसा अरे वाचल्या मी काही येत नाही बाबा तू त्याला बघ हा वाटतो माझा सगळं माल करून येतोय तिकडे तुझा आधी काय म्हणणं आहे रे तिचा नंबर पाहिजे ये असा पुढे मी तुला नंबर देते घे बरं लिहून बरं मारायला माझा पेन देऊ काय अरे हा किती पेन आहे हाय तुझा हा मग हे जादुई पेन घे हा नाही ना नाही नाही तू पाय 2 किलो तुपा नाही नाही तू पाय नाही तू अरे तुला येडी बनवला अरे हा तुला तुला काही नंबर काय भेटायचा नाही बाबा ये जरा शांत राहा आणि आपल्याला इथून आपण आलेला डौलनी आलवायला हा. मग पतवायला नाही ए, मावशे हा तू काय बोलतो आता काय झालं रे अरे ते आली मी मागास पत्न बघतो काय त्याला लांब थांब ना थांबली बरं तू त्याचा घेतलास काय त्याला थांब खबरली की काय थांब का ना मला वाटत वेगळंच की काय तुझी कानपूर लाईन जरा कमी आहे काय मग बोलतो मग जरा कसा ऐकून घे ना बोल कम्प्लीट होते तू त्याचा घेतलास थांब त्याला तू याचा पण घेतलास बोल याचा पण घेतला काय केल्या अगे नाव मग असं म्हण आणि मला थांब का नाही तिला जरा शांती नाही नुसती झोपत मला ती मागास झोपत पत्न नाहीये मी जाते बरोबर थांब थांब इथं उभी राहतेस आमच्या वाकल्याचा का गाणं घेतलास काय ना अरे घेते की हा बरं की काय पहिले ह्याचं घेते नंतर ह्याचं घेते कोणाचा घ्यायचा त्याचा घे फक्त माझा घेऊ पहिले तुझंच घेते माझा घेणार आहे हो नक्की नीट घ्या अत्तरची बाटली नदीवर फुटली काय म्हणते अरे मेल्या अत्तरची बाटली नदीवर फुटली अरे पेंड्या अरे थांब. मावशीची बाटली नदीवर टाकली काय बोलतो बोल? मावशी मी काय म्हणतो काय तू अत्तरची बाटली संपल्यावर टाकतेस कुठं मी नदीवर मग टाकली तिथला कचरा गोळा मीच करतो मी नाही टाकणार कुठं असं होय मग? हे पहिलं सांगायचं ना मेल्या ऐकून घेतल्याशिवाय भिकडं नुसती धुतेस मी घेऊ की नको हा, घे लवकर अत्तरची बाटली नदीवर फुटली हा. हे मेल्या वाकड्याचं नाव घेते त्या मावशीला बघताच मेल्याची लंगोटीच फाटली बरोबर हाय जाग्यावर हाय नाही फाटले जाग्यावर आहे तू शिवून देणार आहे लगेच फाटली हा, अजून फाडेल इज्जतच तावडा येतो लगेच बघायला येतो अशी फाटली ते तुझं नाव घेऊ स्वतःची पाठवायची नाही काय मग घेतेच बरं सायाच्या पानाखाली ससं दिलं तर झाकून तो ससा केवढा पान केवढा मी जाते हा तो घेतोय ना तू घेतोय ना सायाच्या पानाखाली ससं दिलं तर झाकून हा. त्या बारक्या फाकड्याचं नाव घेते हा. मेलेला ससा बघते बांधाखाली वाकून 110 च्या स्पीडने गेलाय तो पुन्हा एक्सप्रेस इज्जत घालवतो आता तुझी इज्जत घालू काय हा हे पण नाव घेणार आहे आता तू पुढे आता तुझं नाव घेतोय मग मी कुठं आधी बसू तो मला सांग मी त्या कोपऱ्यात बसू की तिकडं बसू तू इज्जत कर आम्ही हा इथंच काय रे नीट घे पण हा मी आता तुझं नाव घेतो हा. अय्या,
काय मला वाटलं वेगळंच की काय शेतीला सोड कोणाचा आहे? हे नाव घेणार आहे त्याच्या जास्त जवळ लाडात जाऊ नको. तो दिसतो तसाच आहे ती अँटी नाही तो डायरेक्ट करंट लागल. असं होय खपन आहे काय? चपलास आणि सोनं. आता सोनं कर समजत. अरे, काय इथं? घे बरं. घे ना. अंड्यावर हंडे सात हांड्यावर हांडे सात. अंड्यावर हंडे सात हांड्यावर हांडे सात. मधल्या हांड्याला पडला बघ मधल्या हांड्याला पडला बघ. अंड्यावर हंडे सात हा. मधल्या हांड्याला पडला बघ पडला बघ. आणि मला पोरगं. म्हातारी बसली पाट्यावर हा. तिने केला पाय. तरी म्हणते माझं चोर. बापू. हा? हॅलो तर हे बागड्या रसिकांची पसंती आलेली आहे. आयुष विलास गजबार पेरेगाव छोट्या बोबड्यासाठी 101 रुपया. त्याचप्रमाणे सपना रामदास तावडे, शौर्य रामदास तावडे, शांभवी रामदास तावडे यांच्याकडून देखील छोट्या बोबड्यासाठी 201 रुपया. त्याचप्रमाणे मयूर सुरेश तावडे व अद्वैत संदेश होळकर पुणे मामा भाचा यांच्याकडून छोट्या बोबड्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक दिलं. तिला आम्ही त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळामध्ये शिकवून आपण सतत शरणले आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तरी तिला सांगतोय त्याला जास्त लाडात घेऊ नको. तुला वाटलं एवढाच आहे? लावलाच हाय. का म्हणला? ए, आता काय करूया? मी काय म्हणतो तिला काय तर लगेच पुढे बोलव. काय तू लगेच विचार. लगेच काय तर काम चुकते का नाही? ए मावशे, हा. इकडे. आता काय झालं रे? अगं हे मावशी तू आलेली कुठून आणि जाणार कुठे? हे बघा, आम्ही आलो गोकुळातून आणि सांगार बरं मथुरेला. आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ. बरं, नाही मेला. आम्ही तिसऱ्या वाटेने जाऊ तिथं मी बरं. उभा आहे. अरे मी आम्ही जी भेटेल वाट त्याने जाऊ. तिथं सगळीकडे उभं केलंय. पण तुमच्याकडे काय कायदा ओळख आता कांदा मागूच नको. कांदा महाग झालोय. अरे गेल्या कांदा नाही कायदा. कायदा हॅलो ते सुद्धा महाग हाय तर माहित ना मग. सांगा तर, माहित नाही. थांब गं, जाऊ नको गवळ्याचे पोरी. थांब गं, जाऊ नको गवळ्याचे पोरी. मथुरेचा रस्ता
काय रे ऐकलंस आमचा कायदा हो ऐकलं मग तुला असं करावं लागल कसं करावं लागेल पेंदा सुदामाच्या कायद्याने आणि देवांच्या हुकमाने तुला बसावं लागल असं होय हा अगं हे पोरीनो काय ग मावशी अगं ही म्हातारी मावशी काय सांगते ऐका अगं ह्या मेल्याच्या कायद्याने न ऐकता तुम्ही ह्या मावशीच्या हुकमात तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या बरं ठीक आहे अगं तू मी कशी पण बस बाबे येतोय बघायला अरे बाब्या लवकर बघून ये काम थत्ते झालं पाहिजे हा. बाबा एकटा जाय तू पण जा जोडीला मी पण जाऊ मग मी पण येऊ बघ ते वाजवले ही काय काजूची बोंडा सुटते अरे अरे वाकल्या तुझं कुसलं ए मागे काय रे मिल्या इकला काय सोचते तुला काय झालं काजूची तुम्हाला बोंडा. बघती मिले कुठे गेलात ते मी काय म्हणतो काय म्हणतो तुझ्या सगळ्या नांगा बसल्या काय झालं रे तुला अरे त्याला सांग ना माझी जीभ ऐ, गेला. ऐ, काय तुझ्या सगळा राधा बसल्या मग हे सांगणार कोण हा मग तुला असं बोला टप टप बोलू का काय मी शाळेत नाही गेली बोल मग काय झालं रे तू काय बसली मी होय हा हा मी होय हा जास्त मुलटू नको हा का आधी कोणात आहे ए अवघात नाही आकडा झालाय अरे एवढी मूर्ख अरे ही मावशी 6 महिने बसते तर 6 महिने उठतच नाही बरं अरे बाबूया तरी म्हणतोय मागापासून आवाज कुठून येतो अगं हे मावशी निलेश गजबार उर्फ बच्चू निलेश गजबार उर्फ बच्चू नथुराम साबळे उर्फ भार्गुराम निलेश गजबार उर्फ बच्चू नथुराम साबळे उर्फ भार्गुराम यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे यांचं म्हणणं आहे मावशीने नाव घ्यावं घेते बरं निलेशराव नाव कटली घ्या मला गरज देऊ मला गाडी लागला ती मावशीने निलेश यांचं नाव घ्यायचंय घेते हा घेते बरं निलेशराव लवकर घे निलेशराव लग्नामध्ये आला होता डीजे वाला मेरी थालू माझ्या बोलवायचा अरे एवढा महागात मी काय नाही बोलत तू आपला घे निलेशराव लग्नामध्ये आला होता डीजे वाला माझ्या लाडक्या निलेशरावांचं नाव घेते माझ्या लाडक्या निलेशरावांचं नाव घेते ह्या मावशीला खास येऊन म्हणतात तरी सुद्धा झुकेगा नाही साला त्याप्रमाणे सई तावडे नभा तावडे शिवम तावडे नयन चव्हाण वेदिका साबळे बबडी जाधव सई तावडे नभा तावडे शिवम तावडे नयन चव्हाण वेदिका साबळे बबडी जाधव यांच्याकडून संयुक्तपणे छोट्या कलाकार छोट्या फाकड्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे मंगेश गोंधळी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या सर्वांचा आम्ही त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ सामूहिक ग्रुप चिपळूण या सर्वांचे मनस्वी आभार धन्यवाद 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 हे मावशे, काय रे? बसून घे. हे बघा, तुम्ही किती काय केलं तरी मावशी मुळीच बसणार नाही बरं. तिकडे उभी राहा, मी येतो तुला पाठवायला. ते वाजव दे
कामगिरी केली कामगिरी फत्ते आहे. बरोबर. चल जाऊन देवांना सांगू. चल जाऊया. हे वाजवले. मोठे दैत्य पटवले. त्या दैत्यांपैकी केसी नावाचा दैत्य घोड्याचं रूप घेऊन कृष्णवधासाठी गोकुळामध्ये येत आहे. हा दैत्य घोड्याचं रूप घेऊन कृष्णवधासाठी गोकुळामध्ये येत आहे. केसी नावाचा दैत्य गोकुळामध्ये येत आहे. त्यांच्यासाठी पाठवलेला आहे केसी. कृष्ण मातेसाठी गोकुळामध्ये येत आहे. घोड्याचं रूप घेऊन आलेला केसी नावाचा दैत्यासुर हॅलो, या कार्यक्रमासाठी रसिकांची पसंती आलेली आहे. किसन गजबार, सारा गजबार, परी गजबार यांच्याकडून कैलासवासी धोंडू रामा तावडे उर्फ साहुकार
कैलासवासी सुदामाने गवळीनंतर पिंपळाच्या पारी बसून टाळले, परंतु गवळीनंतर थाटमाट करून मोठ्या जोमाने मथुरेचा घाट चढतायत. निघितरांचा समाचार. ए मावशी थांब, तुला मथुरेला जाता नाही येणार. आहा म्हणे मावशी थांब. अगं ये राधे. काय ग मावशी अगं मगाशी पिढून गेले तर गेले, आता मधीच बघ मध्ये कुठल्या रूपात रस्त्यात कोणतरी उभा आहे. अगं तूच घे यांचा समाचार. ठीक आहे. आपण कोण? राधे मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. व राधे कशा असतात? पायी पद्म, बेंबीरा, मस्तकी तुरा, विठ्ठल विठ्ठल करत विठेवर उभे असतात. राधे देश तसा वेश करायला लागतो. विश्वाचा पालन करता 8 अवतार घेऊन कलियुगात सुरू करून गेला तोच तर श्रीकृष्ण भगवान. सांगा तर आपला जन्म कोणा? ऐक तर. राधे जन्म झाला माझा बंदी शाळेला राधे जन्म झाला माझा बंदी शाळेला साई तो जन्मला
काय मजा झाली तुला? होय तर अगं परिणो ते खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत आपण यांना शरण जाऊया काय देवा आम्ही तुम्हाला शरण आलो आज माझं काय? ठीक आहे वृंदावनाची भेट किती करशील तुरे वृंदावनाची भेट किती करशील तुरे सर युग घे झाले दिवाळी मेरा दिक्का तुम्हारे कान सर युग घे झाले दिवान मेरा दिक्का तुम्हारे कान कृष्णाचं असलं पाहिजे ये बाट ये बसल्या मामाच्या राजगडीवर सावधानी मोठा गाव घेऊन बस समजलास? मामा, परंतु ते एकाच होतो ना ती. माझ्या काय शब्द आहे? मग हे कशाला असं नका समजलं माझ्या इथं काय मामा, मी पळत होतो. तू सरकारी रस्त्यावर होते.
कोण कोणच्या स्वर्गाचे दरवाजे खुले करण्यासाठी गेलो होता ते आपण पाहूच. अशा रंगात सामर्थ्य तर खेळ मालिक. ठीक आहे, मामा.